नमस्कार, मी अनुपमा खानविलकर चितोळे. आपण पाहताय झी 24 तास आणि हाले 24 तास या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोविड काळामध्ये प्रॅक्टिकल बीकॉम ही एक यशस्वी करिअरसाठी कशी संधी ठरू शकते यावर आज आपण हालो 24 तास मध्ये चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपण अधिक मार्गदर्शन घेणार आहोत सन्मित शहा यांच्याकडून. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत तुमचं हालो 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार. ते सन्मित शहा यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सन्मित शहा हे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी MBAचे शिक्षण घेतले आणि गेल्या 15 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत जवळपास 1000हून अधिक विद्यार्थ्यांना अकाउंट्स, टॅक्सेशन आणि फायनान्स या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवून देत त्यांना यशस्वी मार्गावर त्यांनी नेलंय. आणि आज सन्मित शहा सर आपल्याबरोबर आहेतच, मात्र त्याचबरोबर प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी सायली अभ्यंकर देखील आपल्याबरोबर आहे आणि तीही तिचे काही अनुभव आपल्याबरोबर आज शेअर करणार आहे. सायली, तुझंही स्वागत या कार्यक्रमात. तेव्हा सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. प्रॅक्टिकल बीकॉम ही करिअरची कशी संधी ठरू शकते हे आपण जाणून घेऊया सन्मित शहा सरांकडून. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न सन्मित, जे आपण सगळेच जाणतो सध्या काळ कुठला सुरू आहे, कोरोनाचं संकट काळ आहे. खरं तर सगळं जग आता बदललेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा बरेचसे बदल घडतात. तुम्ही कसे टिपताय हे बदल? तुमच्यामध्ये काय बदल घडतात? अनुपमाजी, आपण असं म्हणालात की शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण अनेक बदल घडत आहेत. ॲक्च्युली आपण सगळे जाणतोच की या जगात एकच गोष्ट अटळ आहे, ती म्हणजे बदल. आणि कोरोना हे फक्त एक निमित्त मात्र, हे कधी ना कधी होणार होतं. आता आपण पाहतो की अनेक विद्यापीठांचा अभ्यासक्रम ऑनलाईन झालेला आहे. आपल्याला ऐकायला मिळतं 40 ते 50% विद्यापीठ आपला अभ्यासक्रम ऑनलाईन करतात. कारण ब्रिक अँड मॉर्टर सिस्टीममध्ये, म्हणजे तुम्हाला वर्गात बसून आता शिकायला मर्यादा आहेत जोपर्यंत कोरोना आपल्या इथून हद्दपार होत नाही तोपर्यंत. मग तसं पाहायला गेलं तर हा एक बदल स्वागतार्ह आहे. या बदलासाठी विद्यापीठांचं अभिनंदनही केलं पाहिजे. मग याचे काही फायदे आहेत. फायदे कोणते? तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार हे शिक्षण घेता येणार आहे. दुसरी गोष्ट, याला भौगोलिक सीमा कोणत्या नसणार आहेत. म्हणजे हे जे काही ऑनलाईन शिक्षण होणार आहे ते तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्ही हे शिक्षण घेऊ शकता. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला हवं त्या तज्ज्ञांकडून तुम्हाला वाटेल तसं मार्गदर्शन आपल्याला ह्यातून मिळू शकतं. याच्यामध्ये काही उणीवा पण आहेत. उणीवांमध्ये आपण पाहतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि मग एक सोशल कनेक्ट गरजेचा असतो. आज जेव्हा वर्क फ्रॉम होम किंवा जेव्हा तुम्ही आता शिक्षण स्टडी फ्रॉम होम जेव्हा करत असाल तेव्हा थोडासा या सगळ्या गोष्टींना मर्यादा येणार आहेत. कारण जेव्हा आपण शिक्षण घेतो आपण एकमेकांचं अनुकरण करत असतो, एकमेकांकडून शिकत असतो. मग त्याच शिकण्यामध्ये आपले नेतृत्व गुण थोडेसे आपल्यामध्ये डेव्हलप होतात. त्याचबरोबर टीममध्ये कसं काम करायचं या गोष्टी आपण शिकतो, स्वतःला त्याच्यामध्ये घडवतो. निगोशिएशन, कन्व्हिन्सिंग स्किल, या गोष्टींचा खऱ्या अर्थानं माणसामध्ये जी डेव्हलपमेंट होते ती समाजात मिसळल्यामुळेच होते. पण आता या ऑनलाईन एज्युकेशन झाल्यामुळे या गोष्टींना कदाचित थोडेसे लिमिटेशन्स असतील. दुसरी गोष्ट, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा एक प्रॉब्लेम असू शकतो. कारण प्रत्येकाकडेच तेवढी व्यवस्थित कनेक्टिव्हिटी असेल, तो मोबाईल फोन असेलच की नाही, लॅपटॉप असेलच की नाही, हाही एक विषय याच्यामध्ये ही एक उणीव असू शकते. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की शिक्षक आणि एक विद्यार्थ्यांचं एक असं अतूट असं एक वेगळं नातं असतं ज्याच्यामुळं खरं विद्यार्थी घडतात. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात, एनकरेज करतात आणि ते त्यांना थोडक्यात डेव्हलप व्हायला मदत करत असतात. तर कदाचित याच्याही मध्ये थोडीशी काही अडचण येऊ शकते. जर या गोष्टींचा जर विचार केला, या उणीवांचा जर विचार केला, त्याच्यावर थोडासा परत एकदा अभ्यास केला आणि जर चांगलं सिस्टीम आपण जर डेव्हलप केली तर हा जो बदल घडतोय हा नक्कीच स्वागतार्ह असेल आणि त्यातून निश्चितच पुढे एक चांगला बदल किंवा एक चांगले रिझल्ट आउटकम याच्यातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी खरं आहे सर, तुम्ही म्हणता ते. प्रॅक्टिकल बीकॉम नेमकं काय आहे आणि इतर बीकॉम पेक्षा नेमकं प्रॅक्टिकल बीकॉम हे वेगळं कसं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आता प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे त्याचं वेगळेपण हे त्याच्या नावातच आहे. म्हणजे प्रॅक्टिकल बीकॉम म्हणजे प्रॅक्टिकल आणि बीकॉम म्हणजे नावातच सगळं काही आहे. नॉर्मल बीकॉममध्ये काय होतं की फक्त बीकॉमची पदवी दिली जाते. विद्यार्थी फक्त कॉलेजमध्ये जातात, आयुष्यातले म्हणजे 12वी नंतरचे महत्त्वाचे 3 वर्ष तिथे त्या कॉलेजमध्ये जातात, शेवटचे परीक्षेचे 10 दिवस अभ्यास करतात, त्यांना पास कसं व्हायचं माहिती असतं आणि फक्त डिग्री घेतात आणि नंतर परत जॉबलेस राहतात हे सांगायची गरज नाही. प्रॅक्टिकल बीकॉममध्ये तीच विद्यापीठाची पदवी दिली जाते, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं ट्रेनिंग देऊन सेकंड इयरपासूनच विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं. हेच ह्याचं वेगळेपण आहे. अच्छा, प्रॅक्टिकल बीकॉम ह्या नावाची मग वेगळी पदवी असते का?
प्रॅक्टिकल बीकॉम नावाची अशी वेगळी पदवी नाही. हा एक उपक्रम आहे. विद्यापीठाचं जे पारंपरिक बीकॉम आपण विद्यार्थ्यांना देऊ करतो, त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रॅक्टिकल अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं प्रशिक्षण याची जोड दिल्यामुळं या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल बीकॉम असं झालेलं आहे. ओके. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रॅक्टिकल बीकॉमची वैशिष्ट्य आणि बीकॉमच्या तुलनेमध्ये ह्याचा नेमका फायदा काय? शिकवण्याची काही सगळी पद्धत वेगळी असते का? याबद्दल थोडंसं आपण बोलूया. वैशिष्ट्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रॅक्टिकल बीकॉमची वैशिष्ट्य हेच या प्रॅक्टिकल बीकॉमच्या आजपर्यंतच्या यशाचं गमक आहे असं म्हणूयात. इथे संपूर्ण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. मी मुद्दाम लॅपटॉप दाखवायला आणलेला आहे. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशनच्या पहिल्या दिवशीच दिला जातो. संपूर्ण ट्रेनिंग लॅपटॉपवर, त्याचबरोबर अगदी बेसिकली 100% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी बँकेची पेन स्लिप ही कशी भरायची असते. इथे आपण पाहू शकता ही बँकेची पेन स्लिप आहे. हे एक चेकबुक प्रॅक्टिसचं आहे. अगदी चेक्स कसे लिहायचे, कारण पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये मी एक बोल्ड स्टेटमेंट करतोय चॅनलवर, अगदी M.Com झालेल्या विद्यार्थ्यांना पण चेक पण लिहिता येत नाहीत. ही परिस्थिती आपण जेव्हा मी माझे काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा व्यापारी मित्रांना विचारतो तर सगळीकडेच त्यांना माहिती आहे की अगदी साध्या मुलांना चेक पण लिहिता येत नाही. तर इथून प्रॅक्टिकल बीकॉममध्ये अगदी बँकेची पेन स्लिप कशी भरायची, चेक्स कशी असतात, वाउचर्स, चलान्स, इन्व्हॉइसेस, इथपासून सुरुवात होते. हे मी अगदी बेसिक सुरुवातीचं दाखवतोय. इथपासून सुरुवात होते. यापासून इन्कम टॅक्स, GSTचं ट्रेनिंग, टॅलीचं ट्रेनिंग, त्याचबरोबर 100% ट्रेनिंग हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. संपूर्ण सिलेबस हा इंडस्ट्री रिलेव्हंट आहे. म्हणजे मला इथं सांगायचं की आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे, जे रोज अद्यावत होत जाणारं नॉलेज आहे. आमचा सिलेबस दरवर्षी अपडेट होतो, कारण दरवर्षी बजेट नवीन डिक्लेअर होतं, टॅक्सेशनचे स्लॅब्स बदलतात. त्यामुळं आमचा अभ्यासक्रम हा आम्हाला दरवर्षी अद्यावत ठेवावा लागतो. त्याचबरोबर इन्कम टॅक्स, GST या विषयांवर स्पेशल प्रोजेक्ट्स करून घेतले जातात. म्हणजे ॲक्च्युली अकाउंटंट काय काम करणार आहेत, प्रत्यक्षात पुढे जेव्हा ते अकाउंटंट म्हणून जे विद्यार्थी कामाला लागणार आहेत सेकंड इयरच्या ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये, त्यांना तिथे काय काम करावं लागणार आहे ते सगळं काम इथे प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पहिल्याच वर्षी करून घेतलं जातं. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, सेकंड इयरला विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगला पाठवलं जातं. याच्या फायद्यांबद्दल जर बोलायचं झालं तर पदवी ही आपल्याला तीच मिळते. म्हणजे आपण इथे पदवीला बायपास करायचं नाही किंवा पदवीला बाजूला सोडायचं नाहीये. पुणे विद्यापीठाचीच इथे आपण पदवी पाहू शकता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच फक्त बहिस्थ पदवी विद्यार्थ्यांना दिली जाते, कारण सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग करायचं आहे. मग कदाचित असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बहिस्थ पदवी म्हणल्यानंतर आपल्याला तेवढं मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का? तर मला फक्त एक आठवण करून द्यायची आहे सगळ्यांना की कॉमर्समधलं टॉपमोस्ट करिअर हे चार्टर्ड अकाउंटन्सी, तेही बहिस्थ पद्धतीने शिकूनच आपल्याला त्यातलं म्हणजे ICAI नावाची जी संस्था आहे ती परीक्षा घेते आणि तीच तुम्हाला सर्टिफिकेट देते. त्यामुळे कॉमर्समधलं टॉपमोस्ट करिअर सुद्धा आपण जर बहिस्थ मार्गाने करत असू तर ही तर पुणे विद्यापीठाची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहिस्थ पदवी आपल्याला 100% सर्व पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि मार्केटमध्ये पण तेवढीच व्हॅलिड आहे. त्याचबरोबर आमचं सर्टिफाईड प्रॅक्टिकल अकाउंटंट CPAC नावाचं हे सर्टिफिकेट आम्ही विद्यार्थ्यांना देतो, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टॅली वगैरे जे काही सर्व शिकवलेलं आहे, इन्कम टॅक्स, GST, त्याचं हे प्रमाणपत्र आहे. विद्यार्थ्यांना बीकॉम करता करताच सेकंड इयर पासून 2 वर्षांचा अनुभव इथे मिळतो. म्हणजे आम्ही जॉब गॅरंटी देत नाही, तर जॉब हा आमच्या उपक्रमाचा अविभाज्य घटक आहे, हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे पुणे विद्यापीठाची पदवी, आमचं सर्टिफिकेट, 2 वर्षांचा अनुभव. आणि या कोर्सची एक खासियत अशी आहे की जेव्हा तुम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग करत असता, इथं विद्यार्थ्यांना 2 वर्ष जी सेकंड आणि थर्ड इयरमध्ये तिथं त्यांना विद्यावेतन मिळतं. साधारणपणे महिना 8 ते 12,000 विद्यावेतन विद्यार्थ्यांना सेकंड आणि थर्ड इयरमध्ये मिळतं. त्यामुळं 2 वर्षांचं विद्यावेतन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर बीकॉम होईपर्यंतच विद्यार्थ्यांकडे जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंतचा बॅलन्स असतो. हे झालं बीकॉम होईपर्यंत. पुढे काय, तर आता त्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची विद्यापीठाची पदवी असल्यामुळे त्यांना पुढे जे काही शिक्षण घ्यायचं आहे, M.Com, MBA, CA, CMA, CS किंवा MPSC, UPSC करायचं असेल, ते सर्व शिक्षण ते घेऊ शकतात, कारण पदवी आहे. किंवा जर त्यांना नोकरी करायची असेल तर त्यांच्याकडे 2 वर्षांचा अनुभव असल्यामुळे, ते एका प्रोसेसमधून तयार झालेले असल्यामुळं त्यांना किमान 25 ते 35 हजार रुपयाची प्रतिमाहाची नोकरी देखील मिळते. अशा पद्धतीनं
पारंपरिक बीकॉम बरोबरच प्रॅक्टिकल अकाउंटन्सी आणि टॅक्सेशनचं जोडीला प्रशिक्षण घेऊन व्यवस्थित आपला जो वाया जाणारा वेळ आहे पारंपरिक बीकॉम मधला, तोच इथे व्यवस्थित इन्व्हेस्ट करून जर शिक्षण घेतलं तर नक्कीच त्याचा तुमच्या करिअरच्या बांधणीमध्ये पुढच्या फायदा होऊ शकतो. निश्चितच. म्हणजे आपण ज्याला फक्त बुकिश नॉलेज म्हणतो तर तसं नाहीये, ते पुस्तकी ज्ञान नाहीये, केवळ ही खूपच चांगली पद्धत आहे असं आपण म्हणूया. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कोरोनामुळे आपण सगळेच आता पाहतोय की कॉलेज ऑनलाईन शिक्षण देणार आहेत आणि त्या दृष्टीनं आता सगळ्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यांनी त्यांचे सेटअप तयार केलेले आहेत. आणि मग ह्याच वेळी प्रॅक्टिकल बीकॉमचं मग आपलं वेगळेपण नेमकं काय आहे? छान प्रश्न विचारला अनुमाबाजी. ॲक्च्युली हेच वेगळेपण आहे. म्हणजे साधारणपणे 21 जानेवारी 2019ला तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते त्यांचं एक बोल्ड स्टेटमेंट होतं की आजकालची जी महाविद्यालय आहेत, म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं हे स्वतः स्टेटमेंट आहे, आपण त्या दिवशीच्या न्यूजपेपर्समध्ये पाहू शकता की आजकालची जी महाविद्यालय आहेत ती महाविद्यालयच बेरोजगारीचे कारखाने आहेत. म्हणजे इथून जे युवक युवती जे बाहेर पडत आहेत ते बेरोजगार होऊनच बाहेर पडत आहेत. मग असं का होतंय? तर याचं कारण त्या कंटेंटमध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये समावलेला आहे. म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे हा कौशल्याभिमुख अभ्यासक्रम नाही आहे. इथं इंडस्ट्रीमध्ये कोणताही कनेक्ट नाही आहे. इथं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर किंवा प्रोफेशनलिझमवर कोणतंच दुर्दैवानं लक्ष दिलं जात नाही किंवा आपली सिस्टीमच तशी नाही आहे. मग त्याच्यामुळे ते विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये ते विद्यार्थी जॉबलेस राहतात. आता कोरोनामुळे आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन होत आहे. आता प्रॅक्टिकल या विषयावर आज आपण बोलतोय. मग चला आपण त्याच विषयावर जरा थोडंसं खोलमध्ये जर बोललो, सखोल चर्चा जर केली तर प्रॅक्टिकल या गोष्टीला काय लागतं? तर 4 गोष्टी लागतात. एक म्हणजे ट्रेनर म्हणजे शिक्षक, दुसरं ट्रेनी म्हणजे विद्यार्थी, तिसरं कंटेंट म्हणजे जो आपला अभ्यासक्रम आहे तो, आणि चौथं टूल म्हणजे ज्या अनुषंगानं ज्याच्या माध्यमातून तुम्ही जे काही शिकणार आहात. जसं की इंजिनिअरिंगला त्यांची वेगवेगळी मशिनरी त्या ट्रेडची असतात, किंवा तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर तुम्हाला शेजारी मेडिकल कॉलेज असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही ह्युमन अनाटॉमी शिकू शकत नाही. तसंच आपल्याला कोणत्याही प्रात्यक्षिक शिक्षण घेण्यासाठी या 4ही गोष्टींची गरज असते. मग आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये ट्रेनर ट्रेनी तर आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, पण कंटेंटबद्दल जर बोलायचं झालं तर अभ्यासक्रम तेव्हाही कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव होता आणि आत्ताही, म्हणजे जेव्हा तुमचं फक्त माध्यम बदलणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? अभ्यासक्रम तोच असणार आहे. तिथले जे प्राध्यापक आहेत ते फक्त कॅमेऱ्यासमोर बसलेले असतील, विद्यार्थी कदाचित मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ते लेक्चर अटेंड करत असतील. अभ्यासक्रम तोच आहे, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे. अभ्यासक्रम तोच असल्यामुळं विद्यार्थ्यांना फक्त माध्यम बदलल्यामुळं त्यांच्या शिक्षणामध्ये असा फारसा काही फरकच पडत नाहीये. म्हणजे ते तेव्हाही बेरोजगार राहणार होते, आत्ताही बेरोजगार राहणार आहेत. उलट मगाशी जे आपण उणिवा पाहिल्या, म्हणजे जे एकमेकांमध्ये मिसळून जे युवक जो घडतोय आजचा, ते पण ह्याला पण मर्यादा येतील जोपर्यंत कोरोना आपल्या इथून हद्दपार होत नाही. या उलट प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये जर आपण ह्या 4 गोष्टी जर पाहिल्या तर हे सगळं ट्रेनिंग देण्यासाठी, मगाशी वैशिष्ट्यांमध्ये माझी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की हे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनर जे आहेत हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्स कन्सल्टंट फॅकल्टी इथे ट्रेनिंग देतात. कारण ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी जसं ड्रायव्हरची गरज असते तसं हे ट्रेनिंग देण्यासाठी, एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग देण्यासाठी एका चार्टर्ड अकाउंटंटची नितांत गरज असते. विद्यार्थी हे आपले प्रॅक्टिकल बीकॉमचे विद्यार्थी. कंटेंट इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथला संपूर्ण कंटेंट हा इंडस्ट्री ओरिएंटेड, इंडस्ट्री रिलेव्हंट आहे. आणि त्याचबरोबर टूल. आता आपण अकाउंटिंग बद्दल बोलतोय. अकाउंटंटचं टूल काय? तर लॅपटॉप किंवा कम्प्युटर. विद्यार्थ्यांना मी मगाशी आपल्याला दाखवलेलंच आहे की ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जातो. मला इथे सांगायला अभिमान वाटतो की 23 मार्चला महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर झालं. आम्ही अभ्यासक्रम आमचा जो आहे, आम्ही कोणतंही पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये देत नाही. इथं संपूर्ण सिलेबस लॅपटॉपवर आणि LMS द्वारे दिला जातो गेल्या 2 वर्षांपासून. त्यामुळं लॉकडाऊन जरी लागलं तरी आमचं 2 दिवसात आमचे क्लासेस सुरू झाले. क्लासेस एवढे व्यवस्थितपणे चालू आहेत की माझे विद्यार्थी आता ऑन द जॉब ट्रेनिंगला प्लेस पण व्हायला लागलेत. म्हणजे आता माझ्या बरोबर माझी विद्यार्थिनी सायली अभ्यंकर आहे. DKV अँड असोसिएट्स नावाची एक खूप मोठी फर्म आहे, पुण्यामधली एक ऑडिट फर्म आहे. जवळपास 90-100 अकाउंटंट त्यांच्याकडे काम करतात. तर कालच सायलीचा इंटरव्ह्यू झाला, तिचं सिलेक्शनही झालं. म्हणजे इतर कॉलेजेस बंद आहेत, परीक्षाही रद्द झालेल्या आहेत, पण प्रॅक्टिकल बीकॉमचं कॉलेज व्यवस्थितपणे चालू तर आहेच, पण इथले विद्यार्थी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयारही आहेत. प्रॅक्टिकल नॉलेज तर महत्त्वाचं आहेच आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबर, आणि त्याशिवाय जॉबची एक प्रकारे गॅरंटी सुद्धा आहे. आपण याच विषयावर आणखी चर्चा करणार आहोत, मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास.
हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपण पाहतोय सध्या कोरोनाच्या काळामध्ये नेमक्या करिअरच्या संधी कशा असू शकतात आणि प्रॅक्टिकल बीकॉमच्या माध्यमातून ही संधी कशी उपलब्ध आहे करिअरसाठी, यशस्वी करिअरसाठी जाणून घेतोय. सन्मित शहा आपल्याबरोबर आहेत. तसंच प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी सध्या आपल्याबरोबर आहे सायली. सायली, पुन्हा एकदा तुझं स्वागत. आणि खरं तर मला हा तुला प्रश्न विचारायचा आहे. सध्या तू प्रॅक्टिकल बीकॉमची विद्यार्थिनी आहे आणि सायलीचं खरं तर आता ऑन जॉब ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झालं, आत्ताच सरांनी आपल्याला सांगितलंय. तेव्हा सायली, ऍडमिशन घेताना नेमका तुझ्या मनामध्ये विचार काय होता? मी आहे मूळची सायन्स स्ट्रीमची. 12वी सायन्समधून केली. पुढे फर्स्ट इयर BSc पण सायन्समधून केलं. मला ते पुढे कंटिन्यू नव्हतं करायचं, म्हणून मी करिअर काउन्सिलर जे डॉक्टर श्रीराम गीत म्हणून आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला प्रॅक्टिकल बीकॉमबद्दल सांगितलं. सो मी मग त्यावेळेस मला फक्त माझ्या पायावरती उभं राहायचं होतं आणि ते मला इथे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवून सेकंड इयरपासून, जसं आत्ता सर म्हणाले, माझं आता फर्स्ट इंटरव्ह्यूमध्येच मला ऑन द जॉब ट्रेनिंग मिळालं आहे. आणि आता मी DKV असोसिएट्स जी एक CA फर्म आहे तिथे लागणार आहे. वा, खूपच छान सायली. आणखी काही प्रश्न मला तुला विचारायचे आहेत, मात्र सन्मितजींना विचारते. ऑन जॉब ट्रेनिंग किंवा पदवीनंतर हमखास नोकरी असं आपण म्हणतात, पण बरेचदा खरं तर याबद्दल साशंकता येते, कारण बरेच इन्स्टिट्यूट असं सांगतात. मग हे कसं नेमकं खरं, हे कसं शक्य होतं? बरेच इन्स्टिट्यूट सांगतात की आमचा कोर्स केल्यानंतर आम्ही तुम्हाला जॉबची खात्री देऊ. मला इथं तोच फरक आपल्याला दाखवून द्यायचा आहे की प्रॅक्टिकल बीकॉममध्ये आम्ही कोर्स नंतर नोकरीची हमी किंवा नोकरीची हमी हा शब्द पण वापरत नाही. आमच्या अभ्यासक्रमामध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग हा आमच्या अभ्यासक्रमाचा, म्हणजे नोकरी हा आमच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक आहे. इथं लगेच तुम्ही येऊन ॲडमिशन नाही घेऊ शकत. इथं विद्यार्थ्यांचं एक सिलेक्शन प्रोसेस आहे, त्याचबरोबर एक ट्रेनिंग प्रोसेस आहे. हे सगळं अशा व्यवस्थित पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की विद्यार्थ्यांना नोकरी लागण्यासाठी जे काही कौशल्य, जे काही स्किल्स गरजेचे आहेत ते त्यांना दिले जातात. त्याचबरोबर आपण अकाउंटंट घडवतो. अकाउंटंट, आज आपण आता कोरोना म्हणतोय, कोरोनामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आपण पाहतोय, पण प्रॅक्टिकल बीकॉमचे मात्र विद्यार्थ्यांना 1:7 अशा पद्धतीनं मागणी आहे. आपण कालपासून आमच्या प्लेसमेंटला सुरुवात पण झालेली आहे, कारण अकाउंटंट सगळीकडे लागतो. तेजी असो किंवा मंदी, अकाउंटंटची गरज असते. त्यामुळं अकाउंटंट जर चांगला मार्केटमध्ये मिळत नसेल, मला सांगायला अभिमान वाटतो की प्रॅक्टिकल बीकॉमचे विद्यार्थी कुठेही नोकरी शोधायला जात नाहीत, तर कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे आमचे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे, सोलापूर आणि बारामती असे एकूण 5 ठिकाणी आपले कॅम्पसेस आहेत. पुण्यामध्ये 3, सोलापूर आणि बारामती असे. तर इथे कंपनीज येतात आणि तिथे कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. त्यामुळे आम्ही नोकरीची खात्री देत नाही, तर नोकरी हा आमच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक आहे, कारण आम्ही अकाउंटंट्स घडवतो त्याच्यामुळे. अगदी खरं. आणि ह्याच प्रश्नाबाबत मला खरं तर सायलीला देखील विचारायचं. सायली, प्रॅक्टिकल बीकॉममुळे नेमका तुझा फायदा काय झाला, थोडक्यात सांग. मला बऱ्यापैकी आता GST, टॅली, इव्हन टॅक्सेशनबद्दल माहिती मिळालेली आहे आणि मला ती आता प्रॉपर यूज करून ती ऑन द जॉब ट्रेनिंगला पण वापरता येणार आहे. म्हणजे इतकं की मला इन्कम टॅक्स आता कसा फाईल करायचा हेही शिकवलं गेलं आहे. ठीक. एकंदरीत खरं तर तू स्ट्रीम बदलून आलेली आहे, सायन्समधून कॉमर्समध्ये आली आहे, मात्र सगळ्याच गोष्टी तुला आता कॉमर्समधल्या चांगल्या कळतात आणि प्रॅक्टिकल बीकॉमचा खूप चांगला फायदा झाला आहे. सन्मितजी, ॲडमिशन घेण्याबाबत एक प्रश्न आहे. कोण कोण ॲडमिशन नेमकं घेऊ शकतं? जसं सायलीचं एक उदाहरण आहे, तीच स्ट्रीम बदलून आली, तसं आणखी कोण कोण ॲडमिशन घेऊ शकतं प्रॅक्टिकल बीकॉममध्ये? आता आपण पाहिलं की सायलीनं BScचं फर्स्ट इयर सोडून, म्हणजे ते झाल्यानंतर तिने ठरवलं की नाही, आता मला सायन्स करायचं नाही आहे, कॉमर्सला मी परत जाईन. म्हणजे तिला डॉक्टर श्रीराम गीत सरांनी मार्गदर्शनही केलं होतं, त्यानुसार ती आली. तर 12वी पास सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी, त्याचबरोबर डिप्लोमा झालेले विद्यार्थी, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी प्रॅक्टिकल बीकॉमला ॲडमिशन घेऊ शकतात. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मला हा मेसेज आहे की अजून त्यांच्या एंट्रन्स टेस्ट ज्या आहेत पुढच्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या, त्या अजून झालेल्या नाही आहेत, पण निकाल मात्र लागलेला आहे. त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे की तुम्ही खरंच सायन्ससाठी बनलेले आहात का.
का फक्त त्या एंट्रन्ससाठी तुम्हाला हट्ट धरून बसायचं आहे? जर तुम्हाला तुमची क्षमता लक्षात आली असेल, असं नाहीये की प्रत्येकानेच सायन्समधून डॉक्टर आणि इंजिनियर व्हायला पाहिजे. अगदी माझ्याही माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. मलाही 10वीला चांगले मार्क्स होते, पण मीही एका हट्टापोटी मीही सायन्सला गेलो होतो. पण जसं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं तसं माझं पण झालं होतं. म्हणजे मला 12वी सायन्सला परत कमी मार्क्स पडले होते. तर हे अनेकांच्या, बहुतांश जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. मग तरी पण आपण सायन्सचा हट्ट धरायचा आहे का? जर कॉमर्समधून, प्रॅक्टिकल बीकॉम मधून तुम्ही जर स्वतःला चांगलं पायावर उभं करू शकत असाल सेकंड इयर पासून, तर 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा एक राजमार्ग आहे. मला हे सांगायचं आहे की प्रॅक्टिकल बीकॉम हा फक्त एक पर्याय नाहीये, तर ही काळाची गरज आहे. त्यामुळे ज्यांचं 12वी सायन्स झालंय, कॉमर्सवाल्यांसाठी तर आहेच आहे. आर्ट्स झालेल्या विद्यार्थ्यांना पण प्रॅक्टिकल बीकॉमला ऍडमिशन घेता येईल. ज्यांना MPSC UPSC करायचंय, ते करिअर खूप सुंदर आहे, पण त्याचं पासिंग पर्सेंटेज इतकं कमी आहे की तुमच्याकडे प्रॅक्टिकल बीकॉमची जर तुमच्याकडे प्लॅन बी असेल, तर प्रॅक्टिकल बीकॉम मधून तुम्ही पायावर पण उभं राहू शकता आणि MPSC UPSC ची तयारी पण करू शकता. अगदी आणि खरं मगाशी सर, आपण जेव्हा अत्यंत तुम्ही जॉबचा खरं प्रश्न तर विचारला, मोलाचं मला हे एक सगळं गोष्ट मार्गदर्शन करता आहात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांनाही उत्सुकता लागली असेल की सरांचं आणखी आम्हाला मार्गदर्शन मिळावं. खरं तर कार्यक्रमामध्ये ही वेळ फार थोडी आहे, त्यामुळे आपल्याला हे डिस्कशन इथे थांबवावं लागेल. पण प्रेक्षकांना आठवण, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सरांचा वेबिनार सुरू होणार आहे आणि त्यासाठीचे नंबर आपण जरूर लिहून घेतले असतील. आणि हा नंबर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगते, 9637223232 या नंबरवर आपण कॉल करा आणि लगेचच वेबिनारमध्ये आपण सहभागी होऊ शकता. सरांचं आणखी थेट मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळेल. सर, आज आपण हॅलो 24 तासमध्ये इथेच थांबतोय, मात्र आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि हे खूप छान मार्गदर्शन सगळं केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.